गर्लफ्रेंडला काय बोलतोच प्रेमाने? बे बे बोलतो. बेच्या बाबांनी तुला घरी बोलवलं आणि म्हणाले, चिन्मय माझ्या मुलीच्या आयुष्यातनं निघून जायचं आणि हा चेक आहे 1 करोड रुपयाचा. नाही नाही. काय म्हणशील? नाही, मला कॅश पाहिजे, चेक नाही. तर आजची थीम आहे पैसा. ठीक आहे. तर कोणालाही जर वाटतंय की माझ्याकडे याचं चांगलं उत्तर आहे किंवा काही स्टोरी आहे तुमच्याकडे आणि जर ते उत्तर खूप छान वाटलं तर पैसे आणले. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी कधी ऑनलाईन फ्रॉड झालं तुमच्याबद्दल, तुमच्या बरोबर? ॲड बघितली की हा आयफोन मिळेल तर आधी 10 भरले. ते जरा नीट सांग ना की तू किती चुकते आहेस. कोण आहे सायली? गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड आहे आणि तिला तू 20 रुपये पाठवले. बॅलन्स आहे 27 रुपये 14 पैसे. ठीक आहे. चला, तर एक गोष्ट चांगली पण आहे तुमच्यासाठी. युजली जे क्राऊडवर्क शोज असतात, तू पाहिलेस ना क्राऊडवर्क शो, तर तो प्लेन क्राऊडवर्क शो होता. हा थोडा वेगळा आहे. याच्यात एक थीम आहे. ठीक आहे. तर आजची थीम आहे पैसा. ठीक आहे. तर जे प्रश्न आहेत ना हे पैशाच्या बाबतीतच आहे. अरे येडा झाला. हे देवा पावलास. ठीक आहे. तर या शोची थीम आहे पैसा. युजली आम्ही काय करतो, आधी आम्ही कोणाला तरी पकडतो आणि मग प्रश्न विचारतो. याच्यात आपण तसं नाही करणार. मी ओपन एंडेड प्रश्न विचारेन. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणालाही जर वाटतंय की माझ्याकडे याचं चांगलं उत्तर आहे किंवा काही स्टोरी आहे तुमच्याकडे, तर तुम्ही फक्त हात वर करा, आम्ही माईक देऊ, मग तुमच्याशी बोलू. आणि जर ते उत्तर खूप छान वाटलं तर तिकीटचे जे पण पैसे आहेत ते मी परत देईन तुम्हाला. ठीक आहे. किती? 500ची तिकीट होती बरोबर. टॅक्स लावून 540 ना, तर पैसे आणले. ठीक आहे. तर तुम्हीच डिसाईड कराल की काय एवढे पैसे वाहून फाडली ना. हा सगळ्यांचे नाही भेटणार. जो असं झालं की आम्ही 5 जण आहोत, 500 2,500 कसं मग जाऊ टॅक्सीने बदलापूरला. ठीक आहे. बघा, उत्तरं तुम्हीच द्याल आणि त्यानंतर ऑडियन्सच डिसाईड करेल ते उत्तर चांगलं होतं का. मी नाही डिसाईड करणार. ठीक आहे. असं तुम्हाला वाटेल की मग मी कोणालाच देणार नाही. ठीक आहे. कळलं? सगळ्यांना कळलं आहे. एक्साइटमेंट वाढलेली आहे. ठीक आहे. तर शोची थीम आहे पैसे. तर एक प्रश्न हाच आहे की तुमच्यापैकी कोणी कधी ऑनलाईन फ्रॉड झालं तुमच्याबद्दल, तुमच्याबरोबर, तुझ्यावर झालं आहे? सांगायची तुला स्टोरी? ठीक आहे. त्याला दे माईक. हाय मित्रा, काय नाव आहे? ओमकार. ओमकार. ऐकू येते सगळ्यांना? हां. ओमकार, काय झालेलं तुझ्याबरोबर? तर आम्ही डिग्रीला एकत्र होतो, तर तेव्हा मी आयफोनसाठी ऑनलाईन पैसे भरले आणि नाही आयफोनसाठी ऑनलाईन पैसे भरले म्हणजे ॲड बघितली की हा आयफोन मिळेल तर आधी 10 भरले. ते जरा नीट सांग ना की तू किती आहेस. तू कुठे ॲड पाहिजे? तुला आयफोनची ॲड कुठे दिसली? फेसबुकवर. हा, तुझा आयफोन मिळाला वाटतं मग. हा, आयफोनची ॲड फेसबुकवर दिसली. हा, काय होती ॲड? थोडा डिटेल माहिती सांगा मला, जाणून घ्या. आयफोन 5Sची ॲड होती की तेव्हा तो काहीतरी 45ला होता आणि तो 15,000ला विकत होता. नवीन आयफोन. तुला थोडाही विचार नाही आला 45,000चा 15,000 मध्ये का मिळतोय? डिग्री आणि डोकं एकत्र मिळतं काय? कोणता कोर्स करत होतास तू? कोण चुतिया म्हणत होता. कोणत्या कॉलेजमध्ये होतास तू ओमकार? ओमकारच होतं ना? हां. कोणत्या कॉलेजमध्ये होतास? रुईया कॉलेज. चांगलं कॉलेज आहे ते. आणि कोणत्या कोर्समध्ये होतास तू? BSc वोकेशनल. अच्छा, ते ब्रॅकेटमध्ये वोकेशनल आहे ना, तो फरक होता. हां, मग ठीक आहे. पाहिलं 45,000 15,000 मध्ये आयफोन 5S मिळतोय. हां, मग आधी 10 भरले. अच्छा, आधी पैसे द्यायचे आहेत. हा. पण हे कुठे? मग एक मिनिट, फेसबुकवर तिकडे काय केलं तू? त्यांना मेसेज केला? वेबसाईटचं नाव होतं पे मी लेटर आणि आधीच पैसे घेतले. वेबसाईटचं नाव होतं पे मी लेटर. तरी मला नाही कळलं कारण मी रुईयामध्ये होतो, वोकेशनल करत होतो. हां, पे मी लेटर. मग तू म्हणालास पे मी आली. हां, मग तू ते 10,000 कुठून आणलेस? पॉकेट मनी. तुला 10,000 रुपये पॉकेट मनी मिळायचं? बरे साठवलेले. काय श्रीमंत. तू कोण याचा बाप आहेस?
बाबा सांगा ना यांना बाबा. तुम्ही दोघे भाऊ आहात का? मित्र. मग तुम्ही अच्छा तुझा पण पॉकेट मनी घेतला त्याने? तू त्याला माहिती होती ही स्टोरी? नाही त्याला नव्हती माहिती. तू एकटाच होतास. हा ठीक आहे. तू 10,000 रुपये ठीक आहे जमा केलेस. हिला माहिती होती. ही कोण आहे? आणि बायको आहे. आणि या मुलाशी तू लग्न केलंस. तुझ्या आईबाबांना किती वाईट वाटेल की हुंड्याचे पैसे हा ऑनलाईन उधळू ना. तुझ्या आईबाबांना काय म्हणाला की मला आयफोन तुम्ही हातात द्यायचा, पे मी लेटर नाही करणार मी. हा ठीक आहे. हिला सांगितलंस तू असं माझ्यावर होतं. म्हणजे आम्ही एकत्रच बसलेलो तेव्हा. काय एकत्रच होतो? हा म्हणजे कॉलेजमध्ये ग्रुप एकत्रच बसला की असं झालंय फ्रॉड म्हणजे असं मला वाटतं. नंतर सांगितलं. अच्छा 10,000 रुपये भरल्यानंतर. नंतर हा मग तर मी त्या नादात दुसऱ्या दिवशी परत 5,000 भरले. 10,000 येतील म्हणून. तू दारू कोणत्या बारमाही पित होतास? तू आधी 10,000 भरलेस, मग तुला कळलं फ्रॉड झालाय, मग तू विचारलं केलं की काय करू अजून 5. एक कॉन्सेप्ट आहे पोलीस स्टेशन. हा ती पण स्टोरी आहे. ती पण आहे. ठीक आहे. हा मग पुढच्या दिवशी अजून 5 भरलेस. मग 10 दिवस झाले काय आलं नाही. मग मामाला तू पोलीस hopeful स्टेशन मध्ये घेऊन गेलो मामासोबत. अच्छा मामा कोणी मोठे माणूस आहे? हा म्हणजे त्यांची ओळख आहे. तर हां ते पोलीस बोलले वेबसाईट वरून कळत नाही का तुला. पोलीसवाले नाही बोलू शकले. आणि मग झालं असं होतं की गेले पैसे. आणि त्याच्यानंतर हिला कसं ती पटलेली तेव्हापर्यंत? नाही. त्याच्यानंतर हिला पटवलंस? हा नंतर डिग्री मिळाली ना. तुझ्यावर झालाय स्कॅम म्हणजे हा लग्नाचा स्कॅम सोडून काही हाच एक स्कॅम झालेला. ठीक आहे. एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. छान होती मायामध्ये तरी छान होती स्टोरी. पण तुम्हाला काय वाटतं दिले पाहिजे पैसे? हो ठीक हो. देऊन टाका. ठीक 10,000 द्यायला पे मी लेटर. ठीक आहे. चला आता अजून कोणी आहे ज्याच्यावर स्कॅम झालाय असा कोणता? अजून कोणीतरी हात वर केलेला ना? कोणी आहे तुझ्याकडे काही वेगळी स्टोरी आहे? हा आमचा मॅनेजर आहे. हे लोक आता त्याला कळले 500 येत आहेत. 500 येत आहेत. रिकव्हरी पण गेली. हे हा मग मजेदार आहे. ठीक आहे. काय नाव आहे मित्रा? मी बँकर आहे. तर माझ्यासोबत माझं नाव कुंदन जयस्वाल आहे. हां मी होतो वडाळ्यामध्ये. हां. आणि मला 2दा मेसेज थोडं माईक जवळ ठेव. हां मला 2दा मेसेज आला माझ्या अकाउंटमधून काहीतरी बँड्रावरनं स्वाईप होत आहे. हां अकाउंटमध्ये 2दा मेसेज 7,000 आला, परत 7,000, परत 7,000, 21,000 गेले. कट झाले. मी लगेच इमिजिएटली कार्ड ब्लॉक केला. हां. बँकेमध्ये एक ऑप्शन असतो की तुम्ही क्लेम टाकू शकता. कसलं? जर का तुमच्या अकाउंटमध्ये फ्रॉड झाला विदिन 45 डेज तुम्ही जर टाकलात तर ऑटोमॅटिकली ते 45 डेजमध्ये तुम्हाला रिव्हर्स येतात. हां तर मी क्लेम पण टाकला आणि माझ्या अकाउंटमध्ये परत ते 21,000 रिव्हर्स पण आले. मग तुला 42,000 मिळाले? नाही 21,000. अच्छा तेवढेच मिळाले जेवढे गेले डेबिट आले तेवढे मला रिव्हर्स आले. पण बँकेचं म्हणणं होतं की हे कुठून तरी ऑटोमॅटिकली ते ऑनलाईन शॉपिंग करत होते. बिकॉज फ्रॉड कसा होतो जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये डेबिट होतं ना ते लोक परचेस करतात काहीतरी ऑनलाईन आणि परचेस करून ते रिडीम करतात. ते रिडीम मारून ते पैसे कन्वर्ट करतात त्यांच्या वॉलेटमध्ये. हे ऍक्च्युली आजोबा सांगतायत ना. आजोबाचे अनुभव चांगले ए तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस का? आई मराठी आहे माझी. अच्छा क्रॉस ब्रीड. आई मराठी शिक्षण मराठीतून झाले. अरे छान. मग तुझे पैसे मिळाले तुला? इन शॉर्ट तुझा फ्रॉड तर नाही झाला. ते टच करून आलास तू ना? ठीक आहे. 500 ठिकाणी भिडला. 500 दिले पाहिजे. तुम्हाला व्हॅल्यू आहे माझ्या पैशात. हा मी घाम गाळलाय या पैशासाठी सोलापूरला जाऊन. ठीक आहे. अजून कोणाकडे आहे स्टोरी? नाही तुम्ही दुसरा प्रश्न विचारा. असं काही चिंता करण्याची गरज नाही आहे. कोण आहे तुमच्यापैकी ज्याच्याकडे नाही? ठीक आहे. कोणाकडे नाही झालं फ्रॉड? ठीक आहे. खूप सोपा विचारतो. अच्छा तुझ्याकडे नाही आता भाई तो इकडचा तू सांग काय झालंय? तो इकडे हॅबिटेटचा आहे ना तर त्यांच्यावर वेगळा फ्रॉड झालेला. खाली झालेला तो. ठीक आहे. हां ठीक आहे. तुमच्यापैकी किती जण आहेत जे कॉलेजमध्ये आहेत सध्या? असं कोणी आहे तुमच्यापैकी कॉलेजमध्ये? अच्छा कोणीच नाही आहे. तुमच्यापैकी कोणी आहे ज्याला असं वाटतं की तुम्ही गरीब आहात थोडे? ठीक आहे. तर
एक तुझ्यासाठी तर प्रश्न पण नाही आहे, ठीक आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे हा. तुमच्यापैकी कोणाच्याही अकाउंटमध्ये जर 100पेक्षा कमी रुपये असतील ना आहे पहिला हा बोलला 100पेक्षा कमी रुपये तुझ्या अकाउंट में, इस पे कैमरा आ रहा है, ये गरीब का चेहरा दिखाओ. 100 काय काय मम्मी पप्पाला देऊन ठेवतो मम्मी पप्पांना देऊन ठेवतोस. आणि मग लागेल तसं घेईल, नाहीतर आराम मी तर आहे. तुझ्या अकाउंट में 100पेक्षा कमी, एक इसको माईक दे दे भाई. हां, काल तिकीट बुक करायची होती, तर मी असंच म्हणजे घाईमध्ये करायला लागलो, 4 तिकीट बुक करायला लागलो. नंतर पेमेंटपर्यंत पण गेलो, याला पूर्ण कॉन्फिडन्स होता नाही अकाउंटमध्ये, तरी हा चालला आहे पूर्ण झालं, सक्सेसफुल झालं. नंतरला पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आलं अनसफिशियंट बॅलन्स. असं भिकारी नाही लिहून येत. बरं, आता तुझ्या अकाउंट में 100पेक्षा कमी आहेत, दाखव. कॅश नाही कॅश नाही, तुझ्या हा अकाउंटमध्ये आहेत. नाही एक मिनिट गरीबांनो, त्यांनी मागून ट्रान्सफर केले एकमेकाला. लवकर NEFT चालू कर. ठीक आहे दाखव इकडे. पाठवतो पैसे दाखव. बॅलन्स आहे 27 रुपये 14 पैसे. हे पैशामध्ये तुझं बॅलन्स कसं काय जात आहे? आणि ठीक आहे, आता जर खोललंच आहे, एक मिनिट, ठीक आहे, पिल्स हे काय नाही, हे काय आहे, काय लिहिलंय मित्र? हे पिल्स लिहिलंय, मेडिकल आहे. पिल्स 40 रुपयाची. काय पिल्स घेतल्यास? नाही, ते आईस्क्रीम घेतलेला. आईस्क्रीम मला वाटलं आईस्क्रीम पण आली. अच्छा 40 रुपयाची कोणती आईस्क्रीम खाल्लीस तू? माईक जवळ ठेव. नाही, माहीत नाही, आता आठवत नाही. तूच खाल्लंस ना आईस्क्रीम? हां, मीच खाल्लं. कुल्फी आवडते तुला? नाही. ठीक आहे, अजून बघू कोणाकोणाला पैसे पाठवले त्याने. बुक माय शोला तर सगळ्यांचे तिकीट ह्यानेच काढलेत. देवानंद कदमला 100 रुपये पाठवलेस. घेतलेत. पप्पा आहेत. आले आहेत बरोबर. बाकी तर जितेंद्र चौहानला 65 रुपये पाठवलेस. शेवपुरी सगळीकडे. आणि हे फेल्ड पण झाले. आणि सायली ठेवला, नाजूक याच्यावरती बोट ठेवला. नाजूक याच्यावर बोट ठेवलं. कोण आहे सायली? गर्लफ्रेंड आहे. आणि तिला तू 20 रुपये पाठवले. असतंच आमचं, असंच असतं. एक मिनिट, ही काय डील चालली आहे? काय मागितलेली? असंच असतं. नाही एक मिनिट, कसले 20 रुपये पाठवलेस तू? पाहिजे होते, पाठवले. नाही पण कशासाठी? ते नाही माहिती कशासाठी मागितले, पाठवले. ती तुला बोलली 20 रुपये पाठव. हा म्हणतो ऍडव्हान्स. तुम्ही काय म्हणाला? मोठी ॲडव्हान्स. ठीक आहे. तर हा गरीब म्हणजे 100पेक्षा कमी तर होते, याला 500 रुपये तर आपण देऊ, ठीक आहे. पण एकदा कोणाकोणाला वाटतं की सायलीला फोन करून विचारलं पाहिजे की आम्ही नाही बोलणार, तू फक्त फोन कर, स्पीकरवर टाक आणि तू बोल की अगं तू त्या दिवशी 20 रुपये कशासाठी माग, काहीतरी गडबड वाट. सध्या ब्लॉक केलंय. माहिती पडलं ना, इकडे आलोय. 20 रुपये परत माग. 20 रुपये. पप्पांचं नाव काय होतं? पप्पांचं? हां, देवानंद. एक काम कर, फोन लाव सायलीला. मी देवानंद बोलतोय. नाही नको 20 रुपये आत्ताच्या आत्ता आणून दे. ब्रेकअप झाले चांगले, ते 20 रुपये. ब्रेकअप नाही, 7 वर्षाचं रिलेशनशिप. लग्नाचं आहे. 7 वर्षाचं रिलेशनशिप आणि तू तिला 20 रुपये. 21 तरी पाठवायचे जरा. नाही, माझ्याकडून तेवढ्या जातात, तिच्याकडून जास्त येतात. मग दाखव ना पुढचं. एक लास्ट बघूया. नको पण फोन लॉ ही आई बाबा आहेत का? हां ठीक आहे. गुगल अलर्ट ॲनिमल्स. तुझं भलतं चाललंय काहीतरी. ठीक आहे. पण याने दाखवलं ना 500 रुपये तरी बनतात त्याचे. ठीक आहे. हे घे.
आता जेव्हा ह्याची गर्लफ्रेंड तो व्हिडिओ पाहेल हा मी सांगणारच नाही. अरे ती आंधळी थोडी आहे. नाही बघणार ती, नाही बघणार. नाही बघणार ती. ठीक आहे. एकदा टाळ्या वाजवायच्यासाठी. रात्रीची सोय झाली. हां रात्रीची जेवायची सोय झाली. रात्री जेवायची सोय. छान. बोललो ना हरामी आहेत म्हणून नाही ठेवत. गेले पैसे इकडे उधळले गेलेले आहे. ठीक आहे. आता थोडं गरीब पाहिलं ना आपण, आता श्रीमंत पण पाहू ना. तुमच्यापैकी आज नाही आज आहे. अरे प्रश्न तरी विचारू तुम्हाला. तुमच्यापैकी कोणी आहे ज्याच्या अकाउंटमध्ये 5 लाखापेक्षा जास्त? तुझ्या अकाउंट 5 लाख? माझ्या अकाउंटमध्ये आहे, पण बाबाच्या फोनमध्ये ते अकाउंट. एक मिनिट, तुझ्या फोनमध्ये आहे? नाही, माझ्या अकाउंटमध्ये नावावर माझ्या आहे ते अकाउंट. हां. पण जे पैसे आहे ते बाबाचे, जे अकाउंटचं लॉग इन आहे ते बाबांकडे, बिकॉज ही डझंट ट्रस्ट मी. ते बाबांचेच पैसे आहेत म्हणजे? अरे नाही, माझे कमवले पैसे. मग तू बाबांकडे का देतोस? बाबा मी सेफ ठेवतो, कारण की मला माहिती ना मी किती वायबार आहे. आणि बाबा गेले पळून. मग बाबांचं नाव असेल विजय माल्या. मग तू माझ्या शोला कसा येशील मग? सही आहे, नाव आहे, चेक आहे. अरे सही आहे, एक पण ऑनलाईन सही नाही लागत. चेक वरनं काढू शकतो ना. अरे तू काढू, पण बाबा पण काढू शकतात ना. त्यांच्याकडे तर लॉग इनच आहे. ट्रस्ट आहे. त्याने पण केलेलं आयफोनसाठी. हा तू दाखव तोपर्यंत. हा साठी काही आणलंय? अरे पासवर्ड टाकूनच दे. अच्छा, ह्याने काय केलं माहिती? ह्याने बँकच शोपत 2 लाख रुपये आहेत रे याच्या अकाउंटमध्ये. आणि हे एक मिनिट, माय बॅलन्स आणि माय डिपॉझिट काय आहे हे? तिथं FD आहे ना? ते ऑटो स्वीप मध्ये आहे ना. अच्छा, म्हणजे तू कधी काढू शकतोस. हां. तसे आहेत नाही. हां. हो, अच्छा. मग तर सही आहे. त्याच्याकडे आहेत 2 लाख आहेत. मग तुझ्याकडे ऑलरेडी एवढे पैसे आहेत. तर मी काय करतो आता, माझ्या काय लिमिट वगैरे आहे याचं? लिमिट आहे. काय लिमिट? 1 लाख रुपयाची. 1 लाख रुपयाची लिमिट आहे? हां. अरे, आणि बेस्ट गोष्ट काय माहिती आहे की याचं व्हॉट्सॲप लॉक नाही. गर्लफ्रेंडच नाही आहे. काय नाही आहे? गर्लफ्रेंडच नाही आहे. अरे पण काहीतरी असेल ना, कोणती मुलगी. एक मिनिट, काही नाहीये कोण ते. मित्र आहे त्याचे? एक मिनिट. अच्छा, तू आहेस याच्या आयुष्यात काही नाही आहे. मग काय शोधण्यासारखं ज्याच्यात आपल्याला मजा येईल असं? प्रायव्हेट पण याचं काहीच नाही आहे रे. तू काय रे, काय करतोस की नाही? ॲक्टिवा 125. ॲक्टिवा 125 ते गाडीसाठी. 2019 मॉडेल. हे सर्च केलं ह्याने. नाही आहे काय ते इन्कॉग्निटी मोड. नाही प्रायव्हेट. अरे इनकॉग्निटोच खोलले आहे भाऊ. नाही आहे रे याच्याकडे. शट, काय शोधूया मग? नाही एकच मोबाईल आहे, तोच आहे मोबाईल. ठीक आहे, खरंच आहे. दुसरा आहे मोबाईल? दुसरा आहे पण तो कामाचा आहे. आम्हाला ते कामच बघायचं आहे. काय आहे दाखव, एकदा दाखव फक्त. त्यात काहीच नाही आहे. म्हणजे काय आहे म्हणजे? मित्राचा मोबाईल आहे तो, फक्त कामाचा मोबाईल आहे तो. तू मोबाईल रिपेअर करतोस? नाही. काय आहे त्याच्यात? काय तू मित्रांचे मोबाईल घेऊन फिरतोस? हे घे. याला हा कोणाला वाटतं याला दिले पाहिजे पैसे? हाच कोणाला वाटतं दिले पाहिजे? नाही म्हणतायत यार. तुझ्याकडे काही स्टोरी वगैरे आहे अशी पैशाची? आयुष्यात सर्वात घाणेरड्या गोष्टीवर तू काय पैसे खर्च केलेस? घाणेरडा असं काही केलं नाही. कोणाकडे? ग्रँड रोडला पण नाही गेलोय. पण मी तुला विचारलंच नाही ते. तू स्वतःहून सांगतोयस. ग्रँड रोडला पण मी नाही गेलेलो. मी घरी बोलावून घेतो. का सांगितलंस तू असं? ग्रँड रोडचं स्वतःहून का सांगितलंस तू? नाही, असं पाठवून बोलले ना म्हणून बोललो. अच्छा. मग तू गेलंस? गेलो आहे म्हणजे असं बघितलं आहे मी. आता म्हणजे हा थोडं टाकलेलं. नाही. अरे म्हणजे आत गेलो. गेलेलास तू? कशासाठी गेलेलास मग? असंच नाईट आउटसाठी. नाईट आउट म्हणजे बघायला गेलो आहे. दारू पितोस? नाही. अक्का आले काय? नाही तसं नाही. नाईट आउट. एक मिनिट. हां, काय झालेलं सांग मला. मी चोर बाजारला गेलो तर तिकडून जवळ आहे ना.
हा तिथून जवळ म्हणजे आहे. बघायला गेलो मी चोर बाजार. म्हणजे सर्व मित्र बोलत होते की चोर बाजार मध्ये चांगल्या गोष्टी भेटतात. गोष्टी मिळतात, मग आम्ही माणसं भेटतात, म्हणजे ग्रँड रोडला भेटतात, चोर बाजारमध्ये मिळतात. कळलं? हा मग काय चोर बाजारमध्ये काय घेतलं? का असं घेतलं नाही, जॅकेट एक घेतलं बस. हा आणि ग्रँड रोड म्हणजे तेव्हा ते चालू नव्हतं झालेलं ना, चालू नव्हतं झालं म्हणजे 4 वाजता चालू होतं ते. तुला असं माहित किती वाजता चालू होतं? चोर बाजार 4 वाजता चालू होतं सकाळी. आणि ग्रँड रोड ते तर चालूच असतं. तुला हे कसं माहित? मग मित्र पण होते ना माझ्याबरोबर. तुझे मित्र तुझे मित्र जातात? नाही, माहिती नाही. खरं सांग, खरंच काहीतरी लपवतोयस तू. काय लपवय सर? याचे मित्र जातात? हा होता, मला नाही माहित, मी चोर बाजारला गेलोच नव्हतो. तू गेलास? सोबत नाही गेलो. तू सोबत पण नाही गेला. ठीक आहे एकदा टाळ्या होत्या दोघांसाठी. ठीक आहे तुमच्यापैकी कोणी आहे, कोण डेट कोण करत आहे सध्या? कोणाचीच गर्लफ्रेंड नाही आहे इकडे. तुझी आहे ना? हां त्याला दे माईक मग. हां तुला सोपा प्रश्न विचारू आपण, ठीक आहे? काय नाव आहे मित्रा? अरे मजा, एक मिनिट, मजा येईल त्याला यार. एक मिनिट, एक तर तू आयुष्यात जिंकलायस, ठीक आहे? कारण हे सगळे उपट सोंडे कोणाकडेच जातात. काय नाव आहे मित्रा तुझा? चिन्मय. कधी पासून डेट करतोयस तू? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. कसं चाललंय रिलेशनशिप? हा ठीक आहे, चांगलं झालंय. चांगलं चाललंय. आता तू किती वर्षाचा आहेस? मी आता 23. अच्छा, म्हणजे लहानच आहेस ना? पहिलं रिलेशनशिप आहे तुझं? नाही, तिसरं आहे. बघ ती हा व्हिडिओ पाहणार आहे कधीतरी. हा तिला माहिती आहे. तिला माहिती. आणि तिचा तू किती आहेस? एक मिनिट, याच्यात काही चुकीचं नाही आहे, मुलींचं पण असू शकतं ना. हां तू किती आहेस माहिती आहे तुला? दुसरा आहेस तू. ठीक आहे. तर खूपच सोपा प्रश्न आहे. तुझी जी पण एक्स म्हणतोय गर्लफ्रेंडला काय बोलतोस प्रेमाने? ते आता इकडे ना सांग ना. नाव नको सांगूस. निक नेम काय आहे? बबडी असं सांग ना, काहीतरी आहे ना? काय नाही, असं काय नाही. ए आपलं नातं आता दृढ झालंय ना? असं खोटं नाही. चिन्मय यार, नाव चिन्मय आहे ना, खोटं नको बोलू. सांग. हां काय बोलता? कधीतरी बोलतो. हां बे बोलतो. निकाल बे. ठीक आहे. तर एकदम ऑनेस्टली आन्सर कर हा प्रश्न, ठीक आहे? जर बेच्या बाबांना कळलं की तुमचा हा सीन चालू आहे, हायपोथेटिकल प्रश्न आहे, ठीक आहे? आणि बेच्या बाबांनी तुला घरी बोलवलं आणि म्हणाले चिन्मय माझ्या मुलीच्या आयुष्यातनं निघून जायचं आणि हा चेक आहे 1 करोड रुपयाचा. चिन्मय विचार कर. बघ बे येत राहतात, बे3 सगळे. तर तू काय म्हणशील बेच्या बाबांना? नाही बोलणार. काय म्हणशील? नाही, मला कॅश पाहिजे, चेक नाही. 1.5 करोड मिळतील का नाही म्हणशील तू? नाही. का असं? का म्हणजे एकदम खरं प्रेम आहे की तुला वाटतं की तिच्या बाबा मग हुंड्यात देतील 1 करोड? का नाही म्हणशील? गिफ्ट भेटू शकतं ना. हां गिफ्ट. पण हे तू जेन्युइनली म्हणतोयस, ठीक आहे, हा पार्ट इथपर्यंतच टाकू आपण. पण तू जेन्युइनली तुला वाटतं की तू नाही म्हणशील? हो. 5 करोड. 23 वर्षाचा आहेस तू, पूर्ण आयुष्य पडलंय असं. मित्र म्हणते हे घे रे. हा घोटाळड्या, 100 रुपयासाठी हा बोलशील तू? त्यांच्याकडे 5 असले पण पाहिजे ना. आधी म्हणेन काका प्रूफ दाखवा, ती थैली आहे का? आता नाही म्हणतो. मग 5 करोडला बोलशील? तू टाकणार आहे का? हा काय बोलता? हे टाकणार आहे का? आता जरी नाही टाकलं तरी कळणार आहे की तुझं उत्तर काय होतं. नाही, या सस्पेन्सवर सोडून टाकूया आपण ना. पण ठीक आहे, त्याने उत्तर दिले, त्यासाठी त्याला पैसे देऊन टाकूया आपण ना. 1 करोड मधले जर 500 मायनस झाले तर किती बाकी राहतात? हे तुम्ही थांबा. 99 lakhs. एक मिनिट, कोण नाही म्हणाला का 99 lakhs नाही?
एक मिनिट हा एक तू थांब हा तू बोल 1 करोडमध्ये 500 मायनस केले तर किती राहतील तू बरोबर दे मी तुला 500 देतो हा नाही तू एकदम ती झाली किती राहतात बाकी 1 करोडमधून 500 वजा झाले काय माहिती अरे तू शाळेत गेलीयस नाही का नदीच्या बाजूला राहायचीस काय सगळे मनात विचार करतात किती असेल तो बिचारा तू सांग हा तू सांग हा नाही तू थांब तुला तर माहितीच आहे ना हा तू तिला 500 रुपये दे हां ठीक आहे तिला माईक दे हां त्या व्हाईट टी शर्टवालीला माईक दे हां हां तू ट्राय तरी कर ना काय जास्तीत जास्त काय होईल चुकेल ना काय नाव आहे तुझं ज्योती हां ज्योती ज्योती ना हां सुरू कर काय माहिती एवढा विचार करून हे बोललीस बोल ना ज्योती प्लीज ज्योती किती त्याच्यातनं 500 मायनस करा ज्योती तू जमाल गोटा खाऊन आलीस म्हणजे मायनस करा ना ते तर आम्हाला माहिती आहे तू कर ना काय असेल उत्तर TDS हां ट्राय कर काय नाही चुकेल आपलेच लोक आहेत सगळे हां 99 100 लाख म्हणजे 1 करोड जो पूछा है वो बता नाही पता नाही सांग 99 बरोबर चालेल हां 99 लाख 90,000 नाही 95,000 सॉरी 99 एकच प्रश्न मला विचारायचा आहे तुला कोणत्या शाळेतून तू शिकली आहेस म्हणजे माझ्या मुलांना मी तिकडे नाही घालणार 99 लाख काय बोलली पुढे 90,000 मग तिला वाटलं अरे चुकलं सॉरी 95,000 आणि मग त्याच्या 5,000 चुकून मायनस झाले 500 ठीक आहे अजून कोणाला तरी विचारू आपण ठीक आहे कोणाचं असं रिसेंटली ब्रेकअप वगैरे झालाय असं कोणी आहे तुमच्यापैकी तर ठीक आहे ओपन एंडेड प्रश्न विचारतो मी तुमच्यापैकी कोणालाही आन्सर करायचं आहे तर तुम्ही आन्सर करा ठीक आहे जर तुम्हाला 1 करोड रुपये मिळणार आहेत पण त्या 1 करोडचा वापर ना तुम्ही कोणाची तरी मारण्यासाठीच करू शकता म्हणजे लिटरली नाही तर तुम्ही त्या 1 करोडचं काय करा याला माईक द्या माईक कोणाकडे माईक अच्छा इकडे तुमच्याकडेच होता माईक हां मित्र काय नाव आहे आयुष बिर्जे आयुष ब्रिजे बिर्जे ठीक आहे आयुष हां काय करशील 1 करोड मिळाले तर ते समोरच्या गाडीवरती मारीन का अशी तुझी फेटिश का आहे तुझा ब्रेकअप झालाय असं कधी हा झालंय कधी झालेलं लास्ट ब्रेकअप 6 to 7 months आताच झालाय का झाला आणि ब्रेकअप असं ती म्हणतेस बँक मी हा पैसे टाक पाचची नाणी का फेकतोय काय सीन होता का ब्रेकअप झाला मित्र लाईक असं म्हणजे टाइम नव्हता देता येत असं हे सगळं होत होतं हे सगळं म्हणजे आता मी ॲक्च्युली इंटर्न होतो तेव्हा अपोलो हॉस्पिटलला आणि शी वॉज पास आउट लाईक म्हणजे हे पास आउट झालेली डिग्री पास आउट झाले डिग्री तू बाबा काय करत होता मला भीती वाटते ती हा बोललेली हो असं स्वतःच मुंडी हलवली हा बोलली आहे तर ती डिग्री पास आउट झालेली आणि ती म्हणजे घरीच असायची दिवसभर तर तिला असं होतं की म्हणजे मला तिला टाइम द्यावा हा तसं तर मग ते गोष्टी वाढत गेल्या भांडणं बिंडणं होत गेली आणि मग ब्रेकअप झाला आणि कशी ती सिनियर होती तर माईक तू माईकच्या ह्याच्यावरचा हात काढ हां तर तेच झालं बा मग डिसाईड कोणी केलं की ब्रेकअप करायचं आपल्याला ते तिनेच केलं अच्छा म्हणून तुला हा असा बदला काढायचा आहे तिच्यावर एवढे घाणेरडे विचार आहेत तुझे काही दुसरं काय करायचं आहे अजून तुला दुसरं
म्हणजे कशा याच्यात दुसरा अरे एक मिनिट, एक तर एक्स असं नाही, दुसऱ्याशी पण बदला घेऊ. कोणाशी अजून बदला घ्यायचा आयुष्यात? कोणावर राग आहे तुझा असा? कोणी तुझ्यावर चुकीचं केलंय? नाही, मामाने काय नाही केलं. मामाने? म्हणजे मामाला का मध्ये आणलंस? मामाने केलंय. मामाला दोन्ही मुलं आहेत. घे ना तू, आजकाल चालतं रे. नाही नाही, अरे तुला काय गाडीवर पैसे टाकाय? मामाची मुलं टोक करताय. या दोघी मैत्रिणी आहेत तुझ्या? नाही, ही बहीण आहे. ॲक्च्युली ह्या दोघी त्या दोघांची बहिणी आहेत सख्या, आणि ते एक माझे मिनिट. मित्र आहेत. तुझी बहीण आहे ती, आणि तू मैत्रीण आहे. बहीण आहे, बहीण. ही बहीण त्याची. अरे ज्योती त्याची सख्खी बहीण आहे, आणि ही प्रांजली त्या कुणालची सख्खी बहीण. अच्छा, आणि तू? मित्र आहे त्या दोघांचा. तू काय करायला आलास रे? रक्षाबंधनला पण जातो त्यांच्या घरी? लोंबकळत असतो. छान छान छान. याला देऊन टाकूया आपण ना. चांगला होता ना, देऊन टाकूया ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे 500 घ्यायचे. कुठं राहणार? ना मारणार ना मारणार. आतमध्ये ती म्हणेल बिगारड्या, एक नोट घेऊन आलायस फक्त. ठीक आहे ठीक आहे, एकदा टाळ्या जायच्या आधी. तुमच्यापैकी कोणी डेटिंग ॲपवर आहे? तुम्ही लोक सगळ्यासाठी नाहीच म्हणताय काय? डेटिंग ॲप कोण? तू आहेस? अच्छा, त्याला दे माईक दे बाबा. हां, तोच आधी म्हणाले ना सर्वात, की काहीतरी म्हणालास ना तू थोडा हँडसम वाटतोयस तसा. अच्छा, मित्रच म्हणतात. हा हँडसम आहे, पोट बाहेर आले त्याचं. हॅलो, हाय मित्रा, काय नाव आहे? हाय, अनुज पटवा. काय अनुज पटवा. पटवा? मराठी आहेस तू? नाही, नॉर्थ इंडियन आहे. अच्छा, आणि तुला मराठी येते? आजूबाजूला राहतात ना. अरे मस्त. कुठे राहतोस तू? सांताक्रूज. छान छान. आणि अनुज पटवतोयस कोणाला? नाही, सिंगल आहे. म्हणून डेटिंग ॲपवरती आहे ना. म्हणून डेटिंग ॲपवरती आहे. कोणत्या ॲपवर आहेस तू? हिंज. उपट सोडण्याचं आहे असं. मुलांना काय वाटतं की या ॲपचा प्रॉब्लेम आहे, आपण दुसऱ्या ॲपवर ट्राय करू. पण चेहरा तर सेमच जातोय ना. अजून मी बंबलवरती आहे, आणि वीचॅट. वीचॅट ते तर व्हॉट्सॲप सारखे ना? नाही. हा हॅपेन. Grindr? हॅपेन. ग्राइंडर माहिती आहे कोणाला? नाही, हॅपेन 3 वरती आहे. अच्छा, ठीक आहे. आणि काय सीन आहे तुझा तिकडे? मुली भेटत आहेत तुला? ॲक्च्युली मी सबस्क्रिप्शन घेतलेला. आणि काय झालं तुझं? काय सीन? काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुझ्याकडे कोणत्या डेटची? नाही, फक्त कधी गेलायस तू डेटवर? हां, एकदा आता गेले टाकणार. का तिला माहीत नाही आहे का? नाही, तिचं नाव तर थोडी सांगायचं. तुझ्या घरच्यांना प्रॉब्लेम होईल का? नाही, घरी तर असं काय नाही. फ्रेंड्स बोलतात. ते बघितलं तर बोलते. फ्रेंड्स ना. अरे फ्रेंड्सना सांगून ना, सांग ना तू काय झालेलं. तुझ्यावर आहे. जर तुला प्रॉब्लेम आहे तर नको सांगूस. तुम्हीच अकाउंट बनवलेलं काय? कसं बनवला पटवाला? नाही, ॲक्च्युली हिंजवरती मी एक मॅच झालेला फक्त, आणि ती फक्त बोलते की पहिला आपण फ्रेंड बनू, नंतर आपण भेटू. मग ती फक्त चॅट करत आहे, अजून ती भेटली नाही अजून. आणि तुला काय झालं सबस्क्रिप्शन? तुला कोणी आवडतंय का? नाही, ठीक आहे. हा तर एक भेटलेली, ते गेलेलो भेटायला. फक्त ते कॅफेमध्ये गेलेलो, तर तेवढंच बस. काही पुढे काही नाही झालं? नाही, फक्त ड्रिंक वगैरे केलं त्याच्याबरोबर. हा. तू थोडे होप खाली घेऊन जातोस, मग वर पण घेऊन येतोय. हा, दारू कुठे प्यायला तुम्ही? कॅफेमध्ये दारू तर नाही मिळत? नाही, ॲक्च्युली कॅफे म्हणजे ते पार्लर होता. पार्लर? हुक्का पार्लर. काय हुक्का पार्लर? ते आम्ही फक्त 1-2 पॅक पियालो. आणि 1-2 पॅक हुक्काचे? नाही, हुक्का नाही, ते विस्कीचे होते. ते विस्की पण होता? अच्छा, हुक्का पार्लर. हुक्का पण घेतलेला? आणि मग तसे ती
नाही मी फक्त एकच सिप नाही राहून दे. हे आता विस्की म्हणाला, आता रम. किती खोटारडा आहेस रे अशोक फिटनेस. फक्त एक 2 पॅक पियालो फक्त. 2 पॅक प्यायलास बस. आणि एक हुक्का. हुक्का म्हणजे ती घेतलेली फक्त एक. ती घेतलेली म्हणजे तिने घेतलेली ती मुलगी पण नशेडी दिसते. हा, मग एवढं सगळं केल्यानंतर झालं आता सगळं झाला. हा, मग आम्ही निघून गेलो तेवढ्यात. ही काय डिसअपॉइंट झाली. हिने डोळ्यात म्हटलं काय चिडत आहे. तू तिला घरापर्यंत सोडायला गेलास मग. नाही, ती रिक्षाने गेली. ती कुठे राहत होती. ती मलाडला जाते. आणि तू हे हुक्का पार्लर कुठे होतं. तिकडेच होता. अच्छा, तू मलाडला गेलेलास तिच्यासाठी. सांताक्रूजवरून. आणि मग ती रिक्षाने आधी गेली. हा, ती पहिला गेली. मग मी ट्रेनने आलो. थोडा मला हँग झालेला म्हणून ते. हँग साल्या 2 रम मारले आहेत. तू असं विचारलं नाहीस तिला. नाही, पण ते जो होता ना तो जॅगर बॉम्ब करून होता. जॅगर. आता मला कळलं का नाही काय झालं. पहिल्यांदा प्यालो ना तिकडे. हा, चढली तुला. आता तुझ्या घरच्यांना तू कोणते कोणते ड्रिंक्स पितोय सगळं कळणार आहे. हा, ते काय नाही बोलणार. काही नाही बोलणार, ते चालेल त्यांना. ठीक आहे, तुला प्रश्न हाच होता की डेटवर तू गेलास, बिल काय केलंस तुम्ही. मग काय केलं तुम्ही. मीच गेलो. तू पूर्ण हुक्का दारू सगळ्याचं बिल तूच भरलं. किती झालेलं बिल. 6-7,000 नाही. 6-7 हजार. नाही, 6-7 हजार कसं झालं. ती काय हुक्का पॉट घरी घेऊन गेली काय. नाही, ते हुक्का ऍक्च्युली महाग होता तिकडे. खोल भरली तिने. 2.5 चुलीवर लावेन. 2.5ला हुक्का होता. 2,500ला हुक्का होता. 2,500चा हुक्का होता. फक यार, तुझं तर खराब झाला सीन. म्हणजे तू बाबांना फोन केला, बाबा पैसे पाठवा. नाही, तसं काय नाही, मला चालेल. तू काय करतोस आयुष्यात. आणि जॉब आहे. अच्छा, तुला काय वाटतं पण हे जे तुझ्यावर झालं. तू एक मिनिट. नाही, याचा काय गोष्टी हे नाही, मनामध्ये नाही घेत. एक मिनिट. ठीक आहे, व्हेरी नाईस. 4-5 मुलींपर्यंत सगळे हेच म्हणतात. मग म्हणतात चल काढ पैसे. तुला काय वाटतं हे आयडियली हे बरोबर आहे की चुकीचं आहे की बिल स्प्लिट केलं पाहिजे होतंस तू. नाही, तसं काय नाही, चालेल. पुढच्या वेळी जाशील हां, तेव्हा काय करशील. चालेल, मी एकटाच भरेन. एक मिनिट. तू आता भेटली तर ना होप्स. हां ठीक आहे, पटवा. ऐक, तू कोणावर आलाय सध्या. सिंगल. नाही, आला पण एकटाच आहे. तू माझी मारशील. ऐक, एकदा तुझे मित्र आहेत आयुष्यात. हो आहेत, पण एवढं जास्त नाहीत. अच्छा, समज त्या मित्रांवर तू गेलास, मग बिल कोण भरतं. आम्ही स्लिप सगळे करतात. मग मुलींच्या बाबतीत तुला काय वाटतं की तू एकटा करायला पाहिजे, पण ते करतील तर चांगलं नाही तर. म्हणतोय मित्र ते नाही देऊ शकत. काय पाहिजे तुला मित्रांकडून. फटकी. हा ठीक आहे, एकदा टाळा जायची. आणि याची स्टोरी एवढी चांगली होती, पण जेवढा लॉस याचा झाला आहे यांना 500 रुपये बनतात. ठीक आहे, देतात. हां, काय 5%. तुला एक हुक्काचा फ्लेवर देतो मी. ठीक आहे. अजून कोणी आहे त्यांच्याकडे काही स्टोरी आहे अशी डेट वेटची. तुझ्याकडे आहे काय. हा, तू बघितला इनिशिएटिव्ह घेतो. म्हणतो द्या, मला द्या. हां, कुठे आहे माई, कुठे. हां, द्या त्याकडे. हां, पहिल्यांदा असं आलं की कोणतरी माणूस परत बोलतो की मला अजून एकदा बोलायचं आहे. हां, परत देशील ना पैसे. हां, आर्टची व्हॅल्यू नाही राहिली आहे. 500 रुपयासाठी सगळं होत आहे हे. हा मित्र. हां, तर म्हणजे लाईक रिसेंट ब्रेकअप नंतर आहे ना एका डेटला गेलेलो. हो, कॉम्पिटिशन. ठीक आहे. हां, डेटला गेलेलो आणि काय झालं की डिसाईड असं झालेलं की बीचला जाऊ आणि लाईक बसू खाऊ तिथे. तर मी असा माइंडसेट घेऊन गेलेलो की लाईक भुर्जी पाव असं खाऊन आवडेल तिला. माइंडसेट नाही, गरिबी म्हणतात. म्हणजे ती चॅटवरती बोलली की लाईक स्ट्रीट फूड आवडतं असं तसं. आणि मग गेल्यानंतर लाईक बोलते खूप गरम होतं, मॅकडीला जाऊन बसूया. मी विचार करतोय की तुझ्यासाठी जे श्रीमंत आहेत ते पण गरीबच आहेत. ठीक आहे, ती म्हणली आपण मॅकडीला जाऊया. हा, मग
पडली. हां हा तेच झालं. आणि गेलो आणि ती बोलली की एक मील घेऊया. तर ते एक मीलचा आता आपण ट्रिपल राईसवाले वडापाव शिव वडापाववाले आपण. तर गेलो आणि तिने तो मील घेतला 550चा. आणि मग बोलली परत अजून फ्राईज ॲड कर. म्हणलं ठीक आहे. आणि मग परत म्हणाली कोक ॲड नाही हुक्का नाही. बोलली कोक ॲड कर. तर ती समोरची बोलली की असं करतात तर एक मिल अजून एक्स्ट्राच होत आहे बनत आहे. तर ही बोलली हां चालेल 2 मिल करा. ती स्वतःहूनच डिसाईड करते हे सगळं. आणि मग नंतर 650चं बिल झालं. खाल्लं पिल्लं आणि मग भोजनाच झाला. आता मला कळलं मुलींच्या वर पैसे का मारत. ज्या दिवशी पैसे आले ना 650 खर्च करायला लावते मला. अरे आणि म्हणजे जस्ट थोडा दिवस आधीच पगार झालेला. तुझा पगार 650? नाही ठीक आहे. झालेला. आणि पप्पांनी खर्चाला थोडेफार ठेवलेले दिलेले माझ्याकडे. तर त्याच्यातले तिच्याकडे खर्च आले. आणि मग गेलो बीचवर बसलो. डेट झाली सगळं. आणि मग एक दिवस आड करून चांगला बोललो. मग नंतर बोललो तिला की अरे माझं जीपे काम नाही करत आहे जरा एकाकडे 20 रुपये पाठव. 550 पाठव. 550? साला तू तुझं खाल्लेलं पण तिच्याकडून घेतो. तू फेमिनिझमच्या पण पुढे गेलायस. हा मग तू 550 मागितलीस. हा तर तिने पाठवले. म्हणजे आधी काय बोलली की माझा मित्र पाठवतोय तर तो विचारतोय की कधीपर्यंत भेटेल. तर मी त्या मेसेजचा रिप्लायच नाही दिला. 2-3 तास रिप्लायच नाही दिला. मग तिने तो मेसेज अनसेंड केला. आणि मला बोलली मी माझ्या भावाकडनं घेतल्यात तुला पाठवते. म्हणलं ठीक आहे पाठव. पाठवले. आणि मग आता म्हणजे बोलते पण मी रिप्लाय नाही करत. नाही चालेल सोडली तरी चालेल तिने. पैसे आलेत पण. तुला कळतंय आमच्या भावना तुला कळत आहेत का. आमच्या सगळ्यांच्या मनात एक रिस्पेक्ट आलेली की मुलगा घेऊन गेला यार मॅकडॉनल्ड्सला गेला मील पण दिली 650 खर्च केले. अरे पण ती मील तिने पूर्ण खाल्लीच पण नाही ना अर्धीच खाल्ली. आणि मग मला बोलते की बाकीचा जो बर्गर तो उरलेला तो आम्हाला जात नाही. तू हा असं नाहीतरी कुत्र्याला घालायचं खायचं तिचं. म्हणते उष्ट कसं खायचं तिचं. अरे म्हणजे आता ती जर बीचवरती म्हणाली असती मग तिला खाल्लं असतं. अरे हा फ्रेंच फ्राईज कुठे झाला. बनतात तुझे 500. माझ्याकडे 50 आहे ना मी 550 दिले असतील कारण ते मिलचे तेवढे होतात. कडक पण मजा असतो बघितलं. आता मजा आली ना या स्टोरीमध्ये. हा एकदा टाळ्या वाजायच्यासाठी. आता याच्यापेक्षा पण खाली कोणी जाऊ शकतं का तुमच्यावर. असं कधी नाही झालं. नाही तुझ्याशी बोलत चालेल तुला. हिला दे माईक. हां हाय काय नाव आहे तुझं. ऐश्वर्या. कोणावर तुझं ठेवलं हे नाव. हे नाही म्हणजे असं युजली असतं ना की हे नाव ठेवून जेव्हा तू बॉर्न झालेलीस ऐश्वर्या रायवर तुझं नाव ठेवलं. नाही. अच्छा रियालिटी चेक होता म्हणजे 2-3 जणांना कळला हा जोक. ऐश्वर्या तुझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे. होता. माईक जवळ ठेव असा. हां आणि जो प्रसंग ह्याने सांगितला आता ठीक आहे या लेजेंडने असं जर कोणत्या मुलाने तुझ्यावर केलं असतं तर तू काय केलं असतंस. ब्लॉक केला. का ब्लॉक केलं असतंस तू त्याला. की खोटं सांगून घेतले त्याने पैसे. पहिली गोष्ट तर मी बिल स्प्लिट केला. वाव तू हुक्का पितेस. मालाडला छान मिळतो. छल्ले काढशील. नाही हुक्का नाही. अरे छल्लेच म्हणतात ना त्याला. रिंग हा ठीक आहे. काय करतेस तू आयुष्यात. मी जॉबला. अच्छा तुझा बॉयफ्रेंड लास्ट कधी होता आणि 2-3 वर्ष झाली. का ब्रेकअप झाला आणि तुझा. असंच वेळ वगैरे नव्हती भेटत म्हणून टायमिंगवरून म्हणजे बोलायला वेळ
बोलायला टाइम नव्हता ए काय घाणेडे विचारून काय टायमिंग होता या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मला नाही माहित मुलांचं मुलींचं मी अजून ट्राय नाही केलं. शोपन कोणतरी गाणंच प्ले केलं एकदा तुटा हुआ ख्वाब हूं मैं. ठीक आहे यार मुलींना तर काय विचारू शकतो. ठीक आहे तुम्ही एखादा प्रश्न सांगा. तू नको विचारूस. ठीक आहे ती जाईल निघून मग. ठीक आहे माझ्याकडे आहेत प्रश्न मी माझ्याकडूनच विचारतो. मी जाऊ दे तुमच्यावर मी डिपेंडंट नाही राहणार बिलकुलही. ठीक आहे जर तुला 1 करोड रुपये मिळाले पण तुला ते एका रात्रीमध्येच खर्च करायचे आहे तर तू काय करशील. घर घेईल मरीनला. परीलला 1 करोड मध्ये घर. मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्हला 1 करोड. ऑरेंज बँड्रा. फक्त संडास मिळेल. मरीन ड्राईव्हला गेली आहेस तू कधी. तुला वाटतं तिकडे 1 करोड मध्ये घर मिळतं. हां लॉज नाही मिळणार तुला. ठीक आहे आपण जो बजेट वाढवूया किंवा लोकेशन चेंज करतेस तू. काय लोकेशन घेशील मग आता. बजेट वाढवा. हां बजेट वाढवू मी. ठीक आहे 2 करोड देतो. ठीक आहे हां. दादरला घर घेशील. दादरला मला आधी जाणून घ्यायचं आहे ऐश्वर्या तू कुठे राहतेस. जे तुला बिलकुलच माहीत नाही आहे की मुंबईमध्ये काय भाव चाललाय. अरे थांबा चेहरा पाहून म्हणतात गोवंडी. गोवंडीची वाटते छपरी आहे. अरे तू मागून काय तू सांग ना. हां माईक जवळ ठेव आणि सांग. हां मला माहिती आहे. हे तुम्ही थांबा. संडास म्हटलं कुर्लाची आहेस तू. मग कल्याण. चांगली जागा आहे कल्याणला मी शो करतो. ठीक आहे एकदा टाळा जाय सगळ्यांसाठी. नमस्कार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. बाकी ज्यांनी व्हिडिओमध्ये पैसे जिंकले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता तुम्हाला संधी आहे काहीतरी जिंकण्याची. कारण जसं तुम्हाला माहिती आहे दर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याचं सर्वात चांगलं किंवा क्रिएटिव्ह उत्तर जो पण देतो हे अर्बन मंकी ज्यांचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे आहे तो त्यांचा होतो. मागच्या व्हिडिओचा जो विनर आहे तो आहे हर्ष सावंत 3263. त्यामुळे हा मिस्ट्री बॉक्स त्याचा होतो. यावेळीचा प्रश्न हा आहे व्हिडिओची थीम पैशाबाबत होती म्हणून मला तुम्हाला तेच विचारायचं आहे. तुम्ही किंवा तुमच्या मित्राने पैसे कमवण्यासाठी सर्वात घाणेरडं काम म्हणजे एकदम खालच्या स्तराचं काय काम केलं आहे ते कमेंटमध्ये सांगा. सर्वात फनी किंवा क्रिएटिव्ह तर ज्याचं पण असेल त्याला मी पिन करेन आणि हा मिस्ट्री बॉक्स मग तुमचा होईल. आणि त्यासाठी तुम्हाला मला इन्स्टावरती पण फॉलो करायचं आहे. माझा इन्स्टा ID आहे महाराष्ट्रीयन भाऊ. बाकी मी माझा इंडिया दौरा करतोय आणि मी पूर्ण भारतभर फिरणार आहे. महाराष्ट्र दौरा पण आहे त्याचा एक भाग. त्यामुळे कोणत्या कोणत्या शहरात मिळणार आहे त्याची यादी ते दिलेली असेल. बुक माय शोवर याची तिकीट्स अवेलेबल आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची तिकीट लिंक असेल तर पटकन जाऊन बुक करा. कारण बऱ्याचशा शहरांमधले तिकीट जे आहेत ते ऑलरेडी सोल्ड आउट झाले आहेत नंतर तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे लाईव्ह शोमध्ये आपण खूप सारी धमाल करू. बाकी अजून कोणत्या शहरात तुम्हाला वाटतं मी आलं पाहिजे ते पण कमेंट करून सांगा आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.